जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारसोबत झालेली कर्मचारी संघटनेची बैठक निष्फळ। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती। भाजपा आमदारांची नागपुरात महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला करणार मार्गदर्शन। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। आगामी निवडणुकांमधल्या जागा वाटपासोबत खाते वाटपावरही चर्चा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शुक्रवारी दिल्लीला जाणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट। इथेनॉल आणि कांदा प्रश्नी चर्चेची शक्यता। संसदेमध्ये घुसखोरी केलेले सगळे आरोपी भगतसिंग फॅन क्लबशी संबंधित। 1.5 वर्षांपूर्वी म्हैसूरमध्ये झाली होती भेट। आणि केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून माळशिरस आणि सांगोल्यातल्या दुष्काळग्रस्त गावांची पाहणी। नुकसान झालेल्या तूर, मका आणि ज्वारी पिकाची केली पाहणी। आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होती आहे आणि या बैठकीमध्ये निवडणुकीच्या बाबतीत चर्चा होणार आहे। खाते वाटपावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। नागपुरात ही बैठक होईल असं समजतंय आणि तिला समितीतले प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। भाजपच्या आमदारांची आज नागपुरात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। सकाळी रामगिरी इथं ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करतील। बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबतची रणनीती आणि अधिवेशनातल्या विविध मुद्द्यांवर घ्यायची भूमिका याबाबत मार्गदर्शन केलं जाईल। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सरकारी कर्मचारी गुरुवारच्या संपावर ठाम आहेत। बुधवारी कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। मात्र या बैठकीमध्ये कोणतीही ठोस तारीख न दिल्यानं संघटना संपावर ठाम आहेत। राज्य सरकारनं लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं किंवा मग अधिवेशनामध्ये पटलावर हा विषय चर्चेला घेऊन यावर योग्य तोडगा काढावा आणि या संदर्भातला निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येतेय। त्यामुळे सगळ्याच संघटनांनी एकमतानं गुरुवारी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय। जुन्या पेन्शन योजनेसह शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात कर्मचारी संघटनांनी संप पुकारला। या संपामध्ये आता जळगाव जिल्हा परिषदेतल्या सगळ्या कर्मचारी संघटना सहभागी होत आहेत। या संपामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या दिल्लीला जात आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी शुक्रवारी ही दिल्लीवारी होणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील देखील असतील। इथेनॉल आणि कांदा प्रश्नी अमित शहा यांच्यासोबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर सुद्धा चर्चा होऊ शकते। संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या आरोपींच्या बाबतीत आता नवी माहिती समोर आलेली आहे। हे सगळे आरोपी भगतसिंग फॅन क्लब या सोशल मीडिया पेजशी जोडले गेलेले आहेत। 1.5 वर्षांपूर्वी हे सगळे जण म्हैसूरमध्ये भेटलेले होते। संसदेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे हा तरुण लातूरमधल्या झरी गावातला आहे। अमोलचे आईवडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात। अमोल पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती त्याच्या आईवडिलांनी दिलेली आहे। 15 दिवसांपूर्वी दिल्लीला जातो असं सांगून अमोल गेल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे। धाराशिवमधल्या दुष्काळी स्थितीचा केंद्रीय पथकानं आढावा घेतला। प्रशासनासोबत बैठक घेऊन त्यांनी दौरा पूर्ण केलाय। जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती गंभीर असल्याचा अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार आहे। जिल्हा प्रशासनाला सुद्धा तत्काळ उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या गेल्या। यावर्षी जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झाल्यानं राज्य शासनानं माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा आणि करमाळा या 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला। सोलापुरातल्या उर्वरित तालुक्यातल्या 45 महसूल मंडळात सुद्धा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी 2 सदस्यीय केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेलं आहे। धाराशिवमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं 1200 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। अवकाळीमुळे असलेल्या फळबागा आणि ज्वारीचे पंचनामे पूर्ण झालेत। धाराशिव, तुळजापूर, परांडा आणि वाशी यासह लोहारामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय।
जळगावात झालेल्या अवकाळी पावसामुळे 5,803 हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं। 15 तालुक्यांमधल्या एकूण 263 गावांमधल्या 13,471 शेतकऱ्यांना याचा फटका बसला। कापूस, केळी, तूर आणि कांदा या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय। रब्बी हंगामातल्या गहू, हरभरा आणि मका या पिकांना सुद्धा अवकाळीचा फटका बसलाय। धाराशिवमध्ये देवस्थानच्या नावावर असलेल्या जमिनींवर शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। धाराशिवमध्ये 588 हेक्टरवर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा पीक विमा उतरवलाय। धाराशिवमधल्या तडवळा, सांजा या गावात असणाऱ्या देवस्थानच्या या जमिनी आहेत। धाराशिवमध्ये 34 दिवस पुरेल इतकाच 1,05,041 मीटर चारा उपलब्ध आहे। लहान आणि मोठ्या जनावरांची संख्या पाहता दररोज 3,089 टन चारा आवश्यक आहे। डिसेंबर महिन्यानंतर पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाई सुद्धा भासू शकते। प्रशासनाने संपूर्ण टंचाईचा आढावा घेत अहवाल तयार करून प्रशासनाकडे सादर केलाय। आता सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे। सरकारने जाहीर केलेल्या वाळू धोरणामध्ये काही त्रुटी असल्याने त्यात सुधारणा करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी विधानसभेमध्ये केली आहे। अधिवेशन संपण्यापूर्वी आमदारांची बैठक घेऊन वाळू धोरणात सुधारणा करण्यासाठी त्यांच्या सूचना घेतल्या जातील। तसंच शासकीय घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याची तरतूद सुधारित धोरणामध्ये केली जाणार असल्याची माहिती सुद्धा महसूल मंत्र्यांनी दिलेली आहे। राज्यातल्या सगळी दुकानं आणि आस्थापनांवर मराठी अक्षरांमध्ये पाट्या लावाव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। मात्र याच आदेशाला अमरावती पदवीधर मतदारसंघाचे बुलढाण्याचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केराची टोपली दाखवलेली आहे। त्यांच्या दुकानावर अजूनही इंग्रजीमध्ये पाट्या पाहायला मिळतात। माथाडी कामगारांनी पुकारलेला 1 दिवसाचा लाक्षणिक बंद मागे घेण्यात आलेला आहे आणि यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 5ही मार्केट सुरू राहणार आहेत। बंद गृहीत धरून अनेक व्यापाऱ्यांनी माल मागवलेला नव्हता, त्यामुळे 5ही मार्केटमध्ये आज आवक कमी होण्याची शक्यता आहे। माथाडी कामगारांच्या प्रतिनिधींनी सरकारसोबत केलेल्या चर्चेनंतर हा बंद मागे घेण्यात आलेला आहे। वाढती वित्तीय तूट आणि कर्जाचा बोजा या वित्तीय व्यवस्थापनावरनं रिझर्व्ह बँकेनं सगळ्या राज्यांना धोक्याचा इशारा देतानाच बऱ्याच राज्यांची वित्तीय तूट सकल राज्य उत्पन्नाच्या 4% अधिक झाल्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे। मात्र महाराष्ट्राची वित्तीय परिस्थिती तुलनेत समाधानकारक तसंच बँकेनं अपेक्षित धरलेल्या आकडेवारीच्या प्रमाणात असल्यानं तेवढाच दिलासा आहे। जळगावातल्या बोदवडमधल्या शेलवड माध्यमिक शाळेच्या शिक्षिकेची मुख्याध्यापकांच्या चुकीमुळे बदली झाली असा आरोप करत विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर ठिय्या मांडला होता। बदली रद्द होत नाही तोपर्यंत वर्गात न जाण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पालकांनीही पाठिंबा दिला। विद्यार्थ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर शिक्षिकेची बदली रद्द करण्यात आलेली आहे। अंकलेश्वर बऱ्हाणपूर हा 4 पदरी राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुक्यातनं जातो आणि या महामार्गामुळे रावेरच्या केळी उत्पादकांसह नागरिकांना दळणवळणाच्या मोठ्या सोयी उपलब्ध होत आहेत। मात्र हा राष्ट्रीय महामार्ग काही लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रावेर तालुका सोडून इतर भागात वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय। राष्ट्रीय महामार्ग आहे त्या पद्धतीने पूर्ण करावा, त्याला इतरत्र वळवलं जाऊ नये, अन्यथा साखळी उपोषण केलं जाईल असा इशारा नागरिकांनी दिलेला आहे। पुण्यामध्ये बुधवारी 69व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली आहे। सवाईच्या स्वरमंचावर सुविख्यात गायक पंडित कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीच्या निमित्तानं आदरांजली अर्पण करण्यात आली। कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकल्ली यांनी कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचं दर्शन घडवलं। रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी पंडित कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेली सुनता है गुरु ज्ञानी ही निर्गुणी रचना प्रस्तुत केली आहे। 24व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेचं आयोजन गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये करण्यात आलं। या स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधनं पाईप बँडचे 13 संघ, ब्रास बँडचे 17 संघ आणि बिगुल बँडचे 19 संघ सहभागी झाले होते। राज्य राखीव पोलीस बलाच्या पाईप बँड संघानं सलग 6वं सुवर्ण पदक मिळवत इतिहास घडवलाय। बेस्ट पाईप बँड कंडक्टर GR अंधारे यांनी सुवर्ण पदक पटकावलंय।
मुंबई शहर आणि उपनगरांमधल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करणारं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आता विकासक म्हणून काम करणार आहे. घाटकोपरमधल्या रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीतल्या 16,575 झोपड्यांचं पुनर्वसन MMRDA करणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि MMRDA पहिल्यांदाच संयुक्तपणे हा प्रकल्प राबवणार आहे. भिवंडीमधल्या काल्हरे इथं खाडी किनारी अपहरण करून अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह जमिनीमध्ये पुरवून पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यामध्ये नारपोली पोलिसांनी 5 जणांच्या मुसक्या आवळल्यात. पूर्व वैमनस्यातनं ही हत्या झाल्याची माहिती समोर आलेली आहे. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा कर्जत जवळचा फिल्म स्टुडिओ विकत घेण्यात सरकार पुढे अडचणी आहेत. देसाई यांच्या आत्महत्येला 4 महिने उलटून सुद्धा निर्णय घेतला गेलेला नाही. देसाई यांनी घेतलेलं कर्ज आणि इंडीज आर्ट वर्ल्डच्या स्टुडिओची विक्री या संदर्भातला दावा राष्ट्रीय कंपनी लवादापुढे प्रलंबित असल्यानं राज्य सरकार आता सध्या प्रतीक्षा करत आहे. मुंबईमध्ये सुद्धा आता गारठा जाणवू लागलाय. मुंबईत यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच 20 अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झालेली आहे. मात्र कमाल तापमान 30 अंशांपेक्षा अधिक असल्यानं दिवसा मात्र उकाडा जाणवतोय. मुंबई शहर आणि उपनगरातल्या नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा विचित्र हवामानाला तोंड द्यावं लागतंय. गेले अनेक दिवस मुंबई शहर तसंच उपनगरातल्या हवेचा खालावलेला दर्जा आता काही प्रमाणात सुधारलाय. शहरातल्या हवेच्या दर्जाची नोंद मध्यम श्रेणीमध्ये झालेली आहे. गेल्या काही दिवस पश्चिम उपनगरातल्या हवेच्या दर्जात सुधारणा दिसतेय, तर माझगाव, सायन, वरळी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि विमानतळ इथल्या हवेच्या दर्जाची दिवसेंदिवस मध्यम ते वाईट श्रेणीमध्ये नोंद होतीये. मुंबईतल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि हवेतल्या धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई पालिकेकडनं क्लाउड सीडिंग, डीप क्लिनिंग मोहीम, रस्ते धुलाई अशा विविध उपाययोजना सुरू आहेत. तातडीचा उपाय म्हणून अँटी स्मॉग गन हा आणखी एक पर्याय पालिकेनं निवडलाय. डिसेंबर अखेर 25 मशीन्स कार्यरत होणार असल्याचं समजतंय. मध्य रेल्वेवरच्या पायाभूत कामांची पूर्तता करून लोकलचा वेग वाढवण्याचं लक्ष्य मध्य रेल्वे प्रशासनानं समोर ठेवलेलं आहे. हार्बर, ट्रान्स हार्बर आणि कर्जत खोपोली या दरम्यान रेल्वे रुळांचं सक्षमीकरण आणि इतर कामं पूर्ण करून लोकलचा वेग वाढवला जाणार आहे. नेरूळ खारकोपर दरम्यान लोकल आता ताशी 105 किलोमीटर वेगानं धावणार आहे. रेल्वेनं फुकट प्रवास करणाऱ्या 2,07,000 प्रवाशांवर कारवाई केली आहे. ही कारवाई नोव्हेंबर महिन्यात झालेली आहे. या प्रवाशांना 13,70,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं नोव्हेंबरमध्ये केलेल्या तिकीट तपासणी मोहिमेतनं आता महसुलात वाढ झालेली आहे. मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये 17 डिसेंबरला ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाच्या आवारात ही परिषद होणार आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजातले विविध जातीतले प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. अहमदनगर पालिकेचे पदाधिकारी तसंच लोकनियुक्त 68 नगरसेवकांचा 31 डिसेंबरला कार्यकाळ संपणार असल्यानं नवीन वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज येणार आहे. उर्वरित 17 दिवसांमध्ये प्रभागातल्या विकास कामांना मंजुरी आणि मंजूर कामांच्या उद्घाटनाची पदाधिकारी आणि सध्या नगरसेवकांची लगबग सुरू आहे. नाशिक, संभाजीनगर आणि पुण्यातल्या कांदा उत्पादकांना मिळत असलेला बाजारभाव अहमदनगर जिल्ह्याला सुद्धा मिळावा, तसंच अहमदनगरमध्ये लाल कांदा खरेदी केंद्र तातडीनं सुरू करावेत असे आदेश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिलेले आहेत. खासदार सदाशिव लोखंडे यांनी पियुष गोयल यांच्याकडे कांदा खरेदी दराच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केलेला होता. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1000हून जास्त कांद्याच्या गाड्यांची आवक झाली आहे. गेल्या 8 दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नियोजन कोलमडलंय. बुधवारी उशिरापर्यंत कांद्याचा लिलाव झाल्यानं सोलापूरचं कांदा मार्केट बंद राहणार आहे. लिलाव बंद न ठेवता नियोजन करण्याची मागणी शेतकरी करतायत. महाराष्ट्रामध्ये बंदी असलेल्या मांगूर माशाची पैदास केल्याप्रकरणी पालघर मत्स्य विभागानं मोठी कारवाई केली आहे. डहाणूतल्या वाघाडी इथं मांगूर माशांचं उत्पन्न घेणाऱ्याच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत मत्स्य विभागानं हजारो किलो मांगूर मासे जमिनीमध्ये गाडून नष्ट केलेत. मांगूर मासा हा पर्यावरण आणि मानवी शरीराला हानिकारक असल्यानं महाराष्ट्र राज्य मत्स्य विभागाकडनं या माशांच्या पैदाशीवर बंदी घालण्यात आलेली आहे.
मॉरिशसमधल्या बहुउद्देशीय पर्यटन संकुल उभारणीच्यासाठी 8 कोटींचा निधी वितरित करण्यात आला। या संकुलामुळे राज्यातल्या पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे। धनगर आरक्षणासाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 9 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। नंदुरबारमध्ये सुद्धा केंद्रीय पथकानं दुष्काळी स्थितीची पाहणी केलेली आहे। जिल्ह्यातल्या पूर्व भागातल्या गावांमध्ये कापसाच्या पिकांची पाहणी झालेली आहे। सरकारनं लवकरात लवकर मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत। नाशिकमध्ये एफडीएनं गुटखा विरोधी कारवाई करत 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। माहिती मिळाल्यानंतर एफडीएच्या पथकानं एका गोदामावर छापेमारी केली आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये संत सखाराम महाराजांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे। या रथोत्सवाला 98 वर्षांची परंपरा आहे। दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।